उमा, अगो तू धडधडीत खोटा बोलतास हा? अगो तुझी ती बहीण संध्या ती पळपुटी होतीच, पण तिची ही लेक चौचाल असा चौचाल. आणि तू पण काय कमी नाही हा? त्यांच्यापेक्षा ना तू तर आली बस झाला आता. कोणाबद्दल काय बोलायचं याचं भान आहे का तुला? बरोबरच बोलताय मी, आणि जा बोलता ना त्या सगळा खरा बोलताय, म्हणून सगळ्यांका झोपता काय उमा, बरोबर ना? सगळ्या जगात माहित हा संध्याशी ह्या घराचो काही एक संबंध असणार नव्हतो, आणि असा वचन आहे ने ह्याच उमाच्या वडिलांकडनं घेतला होता, आणि तीच आहे या संध्याच्या लेकीक आपल्या घरची सून करून घेऊन तयार होईल. नाही, शक्य नाही. या उमाना धडधडीत खोटा बोलता, खोटा. आई बघ, तुला माझं आणि ओवीचं प्रेम मान्य नाहीये, हरकत नाही. आम्ही दोघं नाही करत एकमेकांशी लग्न. पण तू उमाईला काही बोलू नकोस. ती कधीच खोटं बोलत नाही आणि कोणाला शिकवत सुद्धा नाही. का नको बोलू, का नको बोलू? आणि तू कोण माका सांगणार हो? अरे ही तुझी उमाई उद्या उठून काय पण सांगात हा? उद्या सांगात ताईची ती शेवटची इच्छा अशी होती की लाली आणि तिचा कुटुंब या घरात राहू शकत नाही. अरे पण ती असं का बोलेल? अरे ह्या सांगूक सुद्धा ना तुझी ही उमाई कमी करणार नाही. आणि मग यो दादा तिचं ऐकून आपल्या घराच्या बाहेर काढला, मग काय करायचा? ताच आलात तू का? उद्या ना रस्त्यावर येऊ आपण तुझ्या या उमाईमुळे. सगळा हिचं ऐकत बसू नकोस. अरे आंधळ बघत होऊ नकोस रे बाबा. मी असं कशात बोलू लागली नाही. या तुमचं घर असा, तुम्ही लेक असाच या घरची. मी तर तुमच्या नंतर येले नाही घरात. ओ आधी हक्क तुमचं, आम्ही कशात बोले नसा. हस कर गो उमा, बस झाली तुझी नाटका. हा माका ना गोड गोड बोलून घोळ्यात घेऊचो प्रयत्न करू नकोस हा. यांच्यासारखी ना मी अशी हलक्या कानाची नाही हा. आजपर्यंत ना माका कोणीच फसवलेला नाही हा. ताई, तू कोणा काय बोलता, तुका तरी कळता? आता तो तोंडाला येईल का बडबडता तू? माका बरोबर कळता हा. मी पूर्ण विचार करूनच बोलतोय. आता माझो ना कोणावरही विश्वास नाही हा. रिनू माझो लेख हा. ते का मी जन्म दिलाय, 9 महिने पोटात वाढवलंय, कळा सोसून जन्माला घातलाय ते का. आणि दादा आणि उमा त्याच्यावर हक्क दाखवतात. काय अधिकार आहे त्यांचा? वाह ग लाली, वाह वाह. अगं लाले, देवाला तरी घाबर जरा. या श्रीनूला फक्त तू जन्म दिलायस, पण लहानाचा मोठा आहे ना उमा वहिनींच्या अंगा खांद्यावरच खेळून झालाय. त्याची सगळी दुखणी खुपडी उमा वहिनींनी काढली. आतापर्यंतचा त्याचा शिक्षणाचा खर्च दादांनी केलाय. श्रीनूने काय शिकायचं, त्याच्या पायावर कसं उभं राहायचं हे सगळं दादांनी शिकवलंय. त्यामुळे लाली, तू त्यांना काही बोलू नकोस. मला सहन होणार नाही. जेवढा तुझा श्रीनूवर अधिकार आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त अधिकार ह्या दोघांचा आहे. आणि लाली, तुझा ओवीवर राग कशाला आहे मला माहित नाही.
पण तुझं झील श्रीनू त्या पोरीवरती मनापासून प्रेम करतात. एक आई म्हणून आपल्या मुलाचं सुख कशात आहे आणि तू कधीच महत्व दिला नाहीस. पण मी जे करते ना त्या झिनूचं सुख पण आहे आणि त्याचं भलं पण आहे, यावर कमीत कमी विश्वास तर ठेव. हा तू का माझ्यापेक्षा माझ्या लेकाच्या सुखाची जास्त काळजी हा खराच? म्हणून माझ्या वंशात वारस न देणारी ही मुलगी ठरवलास माझ्या लेकासाठी? आणि मुळात माझ्या लेकासाठी असं काही करा म्हणून मी पदर पसरून आले नव्हते तुमच्या समोर. अरे तुम्ही केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून माझं श्रीनू समजूक लागल्यापासून दादाच्या पायात चप्पल घालताव ना इथवर ठीक हा. पण त्याच उपकारांच्या बदल्यात माझ्या श्रीनूच्या गळ्यात ही असली अवलक्षणी मुलगी घालतील तर मी ना खपून घेऊचा नाही हा. आई मी मेलय तरी बेहतर, पण आता हे लग्न मी होऊ देऊचंय नाही. लक्षात ठेवा सगळ्यांनी. लाली आत्या प्लीज मी मी तुमच्या समोर हात जोडते. माझ्यामुळे तुम्ही भांडू नका. मावशी मी त्याच दिवशी जायचे आणि तुम्हा सगळ्यांसमोर बोलले होते की मी श्रीनिवासशी लग्न करणार नाही. प्लीज माझ्यामुळे तुम्ही एकमेकांची नाती तोडू नका प्लीज. लाली आत्या हे बघा प्लीज, प्रॉब्लेम माझ्यामुळे आहे ना. मग मी नाही करत आहे श्रीनिवासशी लग्न. तुम्हाला योग्य वाटेल तिथे श्रीनिवासचं लग्न करा, बट प्लीज माझ्यामुळे या घरात अजून वाद नको. प्लीज. हो ना मग जा जा निघून या घरातून. तुझा बापूस इलेलो हा ना, मग जा त्याच्या बरोबर परत. आणि तू गो हा त्या कावळा शिवलं वगैरे ता काय माका सांगू येऊ नकोस हा. पण ताई तर आपण सगळ्यांनी मिळून बघितला, त्याचा काय? हे बघ खरा खोटा कोणाक माहित हा. ही उमा तिकडे काहीतरी भलताच बोलला असात आणि इथे आपल्या समोर काहीतरी वेगळाच सांगत असात. ता कशावरून? पुरावा हा काय तुझ्याकडे हा? तुमचं बोलणं ऐकणारा कोणी होता काय तिकडे पुरावा म्हणाल का? आता त्या कावळ्यात जाऊन विचारू नाही ना? अगो उमा माझी आई जाऊन 13 दिवस पण नाही झाले आहोत आणि तू तुझे रंग दाखवूक सुरू केलं. माझ्या श्रीनूच्या गळ्यात तुझी भाची मारायची आणि त्याच्या संसारात तुझंच वर्चस्व गाजवायचो. ह्या तुमच्या मावशी आणि भाचीचो खरो डाव हा. पण मी हयात असापर्यंत ना ह्या सगळ्या होऊ देऊचा नाही. मी तुमच्या लेकीच्या लग्नाच्या बाबतीत ढवळाढवळ करत नव्हता ना, मग माझ्या श्रीनूच्या लग्नाच्या बाबतीत बोलूचा नाही. तुमचा तुम्ही काय ता बघून घेवा हा. आमच्यामध्ये पडू नकास, नाहीतर उगाच वाईटपणा येईल. सांगून ठेवताय. आले आहे नंतर या घरामध्ये कोणाचा शब्द चालत असेल ना तो रघुनाथ खोताचा. तेव्हा परस्पर कोणी ठरवायचं नाही हा. हा आणि तू तुझ्या बायकोच्या विरुद्ध बोलायचंच नाही माहित आहे ना मला. लोक बोलतात ना ताच बरोबर हा. आई बाप असाच ना तोपर्यंतच माय रस्ता, नाहीतर नंतर भाव सुद्धा वहिनी सारखंच परक होता. आजपर्यंत ना नुसतं ऐकलंय होतंय, पण आज प्रत्यक्षात बघतोय मी. माझी आई गेली आता,
माका ना या घरात आता सुरक्षित वाटत नाही हा. सुरक्षित म्हणजे लाली तुका नक्की काय म्हणायचंय सांगशील? मी जर का ना तुझ्या आणि उमाच्या मनासारखं केलंय नाही ना या घरात, तर या घरातून चालती हो म्हणून पण कमी करणार नाहीस तुम्ही दोघा. ताई काय बोलतोस तू? गप बस तू. दादा माका ना खात्री वय्या, कसली मी या घरात राहू शकता याची, म्हणजे? म्हणजे या घराचे हिस्सेकार. काय? हो, वाटणी दे माझी माका. मग मी माझो खो आणि माझो मुलगो आम्ही आमचा काय त्या बघान घेऊ हा. मी त्याचं लगीन ना कोणाशी करून दे नाही तर नाही करीन. तो जन्मभर तसाच रवात, पण त्यासाठी मी आणि माझो जील कोणाक उत्तर देऊ बांधील तरी नसतलं. आम्ही आमचं आयुष्य जगू, तुम्ही तुमचं आयुष्य जगा. ताई ह्या तुझा आता हाती झाला आणि कोणत्या अधिकाराने तू दादाकडे हिस्सो मागतस? कोणत्या अधिकारात? या घरची मुलगी म्हणान. आहे नी, मुलगी आणि मुलगा यात फरक केलाय नाही. माझो दादा कालपर्यंत माका याच सांगत होता, पण त्याने आणि उमान माका या घरातली माझी जागा दाखवून दिली हा. म्हणून माका माझो हिस्सो वयो. नाहीतर ना उद्या भीक मागूची पळी येईल तुमच्या दोघांचं काय. लाली माझ्या जीवात जीव असेपर्यंत हे घर मी दुभंगू देणार नाही. यो रघुनाथ खोताचा शब्द आहे. आणि तो शेवटचा असेल. या घरात वेगळ्या वेगळ्या चुली मांडल्या जाणार नाहीत. दादा विषय संपलो. घर फक्त चार भिंतीने बांधलेलं नसतं. त्यात राहणारी माणसं, त्यांच्या नात्यातलं प्रेम यांनी घर उभं राहतं. आईनं तिच्या मायेनं कधी तिच्या शिस्तीनं हे घर एकत्र ठेवलं होतं. तर ती आपल्याला सोडून गेल्यानंतर घराच्या वाटण्या झालेल्या ते का पण आवडणार नाही. आणि तसा करून ह्या बाप मी माझ्या डोक्यावर घेणार नाही. आता देव जरी आला ना तरी या घराच्या वाटण्या करू देणार नाही मी. तू कितीही कांगावा कर, आता माझ्या शब्दापुढे तुला जाता येणार नाही. लाली लक्षात ठेव. म्हणजे या रोज जो काय होता ना ता आम्ही सहन करत राहायचा काय? नाही दादा, माका ना या रोजचा रडगाणा नको हा. हा? माका ना सारखा समोर हात पसरूचा ना कंटाळा येलो हा. हा बघ, त्यापेक्षा ना या घराच्या वाटण्यात झालेल्या चांगल्या आहात. कोणा कोणाची कटकटच नाही. आपण ना आपापला करून खाऊया. हा? तू का सांगितलंय विषय संपलेलो हा.
कोणी माझ्याशी बोलायला येऊ नका. मला एकांतात राहू दे. या घरात ना तर कोणा एकाचा चालणार नाही. मी पण बघतोय या घरात वाटण्या कशा होत नाहीत त्या. माझी नातवंडा, तुम्ही सगळे हाच माझा खरा सोना असा. आपला गोकुळासारखा भरलेला एकत्र कुटुंब ना, तीच माझी श्रीमंती असा. नाही नाही मेघनाताई, आता मी ना माघार घेऊच नाही. कोणी काय बोलला ना तरी सुद्धा मी ऐकणार नाही. हा पण ना माका एक कळत नाही. हा माझो हक्क मिळवण्यासाठी मी काय करू कोया? हा हा पण मेघनाताई, ह्या जरा जास्त होय तसा नाही वाटत? नाही नाही करताय मी. हा माका सांगा, तुम्ही परत कधी येताय? नाही बरं ठीक हा, मी करताय सगळं ठीक. हा ठेवताय आता फोन. काळजी घ्या तुमची. हा लाली, काय आहे तुमचं आता? काय बोलूच हा? लाली, हे जे तू काय वागतेस त्याचं काही वाटत नाही काय ग तुला? काय वाटायचा? हा काय वाटू कोया? जर का माझा म्हणणं बरोबर हा आणि माझ्या कुटुंबाच्या हिताचा हा, तर कशात काय वाटू कोया? आणि ना आज जा काय मनात होता ना त्या सगळं बोलून टाकलंय मी. हा आज माका शांत वाटता बस. आई पण हे हिस्से वगैरे मागून तू घरातली नाती तोडते सगळं कळत कसं नाहीये तुला? हे असे पैसे स्वातंत्र्य मिळून काय होणार आहे? काय करणार काय तू? त्याचा उपयोग काय त्याचा? या घरातली नाती, या घरातली माणसं आधार आहेत या घराचा. ती जर नसतील तर काही काय अस्तित्व काय या घराचं? ए बाबा, या घराच्या अस्तित्वाचा सोड. हा आधी तुझ्या अस्तित्वाचा काय ता बघ. हा नाहीतर ना जन्मभर त्या दादा मामाच्या पायात चप्पल घालत राहशील. हा मला आनंद आहे त्याचा. अरे पण माका लाज वाटतं ना, लाज वाटतं माका. आता बस झाली आता दादा मामाची सेवा. हा लाली, तुमचा पण अजून काहीतरी बाकीचा काय? हा अगं लाले, जरा आजूबाजूला बघ. कुठल्या घरातली मुलगी माहेरी येऊन एवढी दादागिरी करते ग? आणि कुठल्या माहेरचे एवढं हे सगळं चालवून घेतात? लाली, ह्या तुझ्या स्वभावामुळे ना दादा तुझ्यासमोर नमतं घेतात आणि याचाच तू गैरफायदा घेत आलीस. उद्या असं व्हायला नको लाले
की दादा स्वतःहून आपल्याला घरातनं बाहेर काढतील. ह्या बघा, माझ्या माहेराच्या भानगडीत ना नाक तुझी काही एक गरज नाही हा तुमका दोघांका. कळला ना? काही बोलायचं नाही. मी आता माघार घेऊचं नाही. हा हा आता माका वाया ना ता मिळवण्यासाठी मी कुठल्या पण थरात जाऊ शकताय, पण आता माघार घेणार नाही. तुमका जा करूचा होता ना ता तुम्ही करून चाला. हा पण आता माका जा करूचा वया ना ताच मी करणार. नका कळता मी काय करूचा आणि काय नाही ता. समजलास?